नमस्कार माझ्या भावांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मला सांगा ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर ह्या दोनच गाड्या येतात. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फोर व्हीलर गाड्यांमध्ये पण प्रकार आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये सारख्या लागतातच. जसं की बघा आपलं पिकअप. पिकअप जरी आपल्याकडे नसेल, तरी आपल्याला कोणतं लांबनं सामान मागवायचं असेल तर दुसऱ्याच्या पिकअपमधनं मागवावं लागतं. आणि काही जणांच्या घरी पिकअप असेल तर ती पिकअप बी आपल्याला कामी येतं. दुसरी कोणती गाडी आपली रेग्युलर गाडी जी आपल्या घरच्यांसाठी लागते. कुठं आपल्याला बाहेर फिरायला जायचं म्हणलं की फोर व्हीलरशिवाय आपण कुठे जात नाहीत. ते बी आपल्याला कंपल्सरी लागतेच. आणि हां, आमची इंडिका काय आम्ही फक्त अंडे मारण्यासाठी घेतली नव्हती बरं का. हे आमच्या त्या 2008 मध्ये घेतलेली होती आमची ही इंडिका. लय भारी गाडी बघा. पण आता ही आमच्यासाठी गाडी नव्हे हां. ही आता आमच्यासाठी लक्ष्मी. आता ती आधी माणसावर होती, आता अंडेवादी ती प्रकार ते वेगळा आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 तरी टू व्हीलर असतात. तशा आमच्या घरामध्ये 4-4 टू व्हीलर होत्या. एक आमची शाईन आणि ती तर टॉपची गाडी काय आणि असं बी नाही का कुठली कोणती बी टॉपची गाडी आहे. नंतर आमची बुलेट आणि ही त्या काळातली स्पोर्ट बाईक आहे. आता म्हणायला गेलं तर आता याच्यापेक्षा एकदम भारी भारीच गाड्या आल्यात. पण त्या काळातली टॉपची गाडी होती काय. आता मी तुम्ही याला पळवायला बघितलं का निभार पळते बघा. काय कणत बिनत नाही पण ही गाडी. आणि आमच्याकडे स्कूटी पण आहे ती आता बाहेर गेली ती व्हिडिओमध्ये काय दाखवता आली नाही मला. टू व्हीलरमध्ये कोणकोणतं आले स्कूटी आली, नंतर स्पोर्ट बाईक आली, नंतर बुलेट आली, नंतर स्टनर. स्टनरमध्ये तर आपली हिरो होंडा बी आली. म्हणजे जेवढ्या बी टू व्हीलरमध्ये गाड्या आहेत ना तेवढ्या बी आमच्याकडे आहेत आणि फोर व्हीलरमध्ये बी जेवढ्या गाड्या लागतात तेवढ्या बी आमच्याकडे आहेत. फक्त आता जेवढ्या ट्रक आणि बिकच राहिले तसलं काय नाही लागत आम्हाला लागत बी नाही. नंतर बघू आता लागलं तर कधी आणता येतील. तर जाऊ द्या आमच्याकडे किती गाड्या आहेत ते तर मी तुम्हाला सांगितले. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या आहेत ते मला लवकर कमेंट करून सांगा. तर ब्युटी एका नवीन ब्लॉग मिळतो. टाटा.